माधवी आणि मनोहर दोघंही उच्च शिक्षित होते. त्यांना एक मुलगा होता, त्याचं नाव होतं आशिष. माधवी सिनियर कॉलेजमध्ये शिक्षिका तर मनोहर प्रसिद्ध वकील होता. दोघंही एकुलत्या एक मुलाचे खूप लाड करत होते. त्याला खूप जपत होते. चांगले संस्कार केले मुलावर. दोघांचंही आशिषवर खूप प्रेम होतं, पण काही चुकलं तर समजावून सांगत होते. अशा प्रकारे आशिष खूप लाडात वाढला. त्याला आईवडिलांनी काहीच कमी पडून दिलं नाही. त्याला त्याच्या कष्टाची जाणीव होती. त्याने मन लावून अभ्यास केला. तो नेहमी चांगले गुण मिळवत असे. आशिष आता मोठा झाला होता. त्याने सॉफ्टवेअर इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले. त्याचे काही सिनियर मित्र अमेरिकेत नोकरी करून चांगले पैसे मिळवत होते, म्हणून आशिषलाही परदेशात नोकरी करण्याचे वेळ लागले. तिकडे चांगली संधी त्याला खुणवत होत्या. त्याने अप्लाय केलं होतं 2 ठिकाणी. आई वडील आशिषसाठी खुश होते. त्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि तो नोकरीला लागला की त्याचे लग्न करून देऊ असे आई वडील स्वप्न बघत होते. पण आशिषच्या मनातलं त्यांना काय माहिती, त्याला अमेरिकेतून त्या कंपनीतून नोकरीसाठी ऑफर आली होती. पॅकेजही चांगलं होतं, म्हणून त्याने होकार दिला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने आईबाबांना ही माहिती दिली. त्यांनीही खूप आनंद झाला. पण आशिष आपल्याला सोडून परदेशात जॉबला जाणार हे ऐकून त्यांना मनातून दुःख झाले होते, कारण आशिष त्यांना सोडून जाणार होता ना. पण आशिषचा आनंद तोच आपला आनंद, म्हणून दोघांनीही समजून घेऊन एकमेकांना धीर दिला. दोघांचंही वय होत आलं होतं. आशिषचे बाबा त्यांचे मित्र अमेरिकेत होते. तिथे आशिषची सगळी व्यवस्था करण्यास सांगितले. तो थोड्याच दिवसात जाईल, म्हणून आई वडील त्याचे खूप लाड करत. आशिषला आवडणारे सगळे पदार्थ ती त्याला करून खाऊ घालत होती. त्याच्या जाण्याआधी त्याचे सगळे फ्रेंड्स आणि ओळखीचे सगळे फॅमिली पार्टीसाठी येऊन आशिषला शुभेच्छा देत होते. आशिषचे सगळे कागदपत्र तयार झाली. त्याची सगळी व्यवस्था तिकडे झाली होती. अखेर तो दिवस उजडला. आशिष आई वडिलांचा निरोप घेऊन अमेरिकेला निघून गेला. खूप मनातून वाईट वाटत होतं, तरी मुलाला हसत हसत निरोप दिला. कधीच ते मुलापासून दूर राहिले नव्हते, पण आपला आशिष खूप मोठा झाला पाहिजे असं आईवडिलांना वाटत होतं. पण आईवडील असं विचार करत होते की काय कमी आहे आपल्याकडे, बंगला आहे, गाडी आहे, हे सगळं आशिषसाठीच आहे. तरी तो भारतात नोकरी करायचं सोडून परदेशात गेला. हेच आईला पटत नव्हते. आशिष तिकडे जाऊन नोकरी करू लागला. सगळं व्यवस्थित त्याची व्यवस्था बाबांमुळे झाली होती. शिवाय मित्र होते. ऑफिसचं रुटीन चालू झालं. तो आई वडिलांना जसा वेळ भेटेल तसा कॉल करत होता. आई बाबा तो तिकडे छान रमला होता आणि खुश पण होता. दिवस जात होते. माधवी आणि मनोहरची नोकरीचे 2 वर्ष बाकी होते. आशिषही चांगलं काम करत होता. त्याचे प्रमोशन झाले. आई वडिलांना खूप आनंद झाला. कामावरील जबाबदारीमुळे तो फोन कमी करू लागला. 2 वर्षांनी माधवी आणि मनोहर निवृत्त झाले होते. 2 वर्षांनी आशिष भारतात आला आई वडिलांना भेटायला. त्याला आवडणाऱ्या भारतीय मुलगी पण अमेरिकेत राहणारी होती आणि ती पण ओळखीचीच होती. त्याचं प्रेमात रूपांतर झालं आणि त्या भारतात रीतिरिवाजीप्रमाणे लग्न केलं. आई वडिलांना वाटलं आता लग्न झालंय, हा इथेच राहील. पण लग्नानंतर थोडेच दिवसांनी आशिष त्याच्या बायकोला घेऊन पुन्हा अमेरिकेला गेला. परत आई वडिलांना एकटं पडले. आता त्यांचंही वय झाले होते. आयुष्यभर कष्ट केले ते दोघांनीच होते, म्हणून एकमेकांची काळजी घेत होते. कारण काही झालं तरी मुलगा लांब होता. ते दोघं एकमेकांना आधार देत होते. त्यांचे मित्रमैत्रिणी त्यांच्यासोबत दिवस घालवत होते. काही झालं तर शेजारच्या मदतीला येत होते, कारण माधवी आणि मनोहरनी खूप लोकांना मदत केली होती. आशिषचा संसार खूप चांगला चालला होता. नोकरी चांगली चालू होती. तो फोन करायचा आई वडिलांना. त्याच्या फोनची वाट बघायचे. 2 वर्षांनी आशिषला मुलगा झाला होता. तो त्यांच्या आईबाबांना ही गोड आनंदाची बातमी देतो आणि खूप आनंद होतो. आपल्याला नातू झालाय, काय करू आणि काय नको असं होतं. ते दोघंही आजी आजोबा झालो म्हणून आपल्या सर्व फ्रेंड्सला सांगतात आणि पार्टी देऊन भारतात आनंद साजरी करतात. आशिष त्यांना बाळाला व्हिडिओ कॉल करून दाखवतो. त्यांना अजून आनंद होतो. त्याला भारतात लवकर ये म्हणून सांगितलं. वेळ भेटला की येतो असं सांगितलं त्यांनी आईबाबांना.
दिवस जात होते तशी त्यांना आशिष आणि नातवाला पाहण्याची ओढ लागली होती. पण तो मात्र अमेरिकेत कामात व्यस्त होता. वर्ष झाले तरी आशिष आला नव्हता नातवाला घेऊन. माधवी मुलाचा खूप विचार करत होती. पण आशिषचा संसार चांगला चालू आहे याचा तिला आनंद झाला. इकडे आईवडिलांचंही वय झालं होतं. वयोमानाप्रमाणे प्रकृतीच्या तक्रारी वाढत होत्या. पण ते एकमेकांच्या आधाराने दिवस काढत होते. दोघंही आशिषला कधी येशील भेटायला म्हणून सारखं विचारायचे. आशिष 2 वर्षांनी भेटायला येणार म्हणून आईवडिलांनी खूप आनंद होते. पण आशिषचे वडील अचानक गेले. आई एकटीच पडली. खूप रडत होती. तिला त्यांचा अचानक जाण्याचा धक्का बसला. सगळे शेजारी मित्रमैत्रिणी आले होते. सगळे माधवीला आधार देत होते. आशिष 20-22 तासांच्या प्रवासाने भारतात परतला. खूप वाईट वाटलं त्याला. वडील असे अचानक जातील असं त्याला वाटलं नव्हतं. त्यांच्या मुलालाही त्यांनी पाहिलं नव्हतं. आईला आशिषला पाहून खूप रडत होती. त्यालाही खूप दुःख झाले. बाबांचे सगळे विधी त्याने पार पाडले. त्याला आईबाबांचे कष्ट, मेहनत सगळी काही आठवत होती. आईला त्याने आधार दिला. तो काही बाबांचे सगळे विधी होईपर्यंत आईसोबतच होता. त्याला आईची खूप काळजी वाटत होती. तो आईला अमेरिकेला घेऊन जाणार होता. पण आईने तिकडे यायला नकार दिला. पण भारतात आई एकटी कशी राहणार? तिचं सगळं कोण बघणार? तिचं वय पण झालं आहे. म्हणून आशिषच्या मित्रांनी आईला शहरातील प्रसिद्ध सिनियर सिटीज होममध्ये तिची व्यवस्था करण्याची ठरवले. आईने विचार करून अखेर तिथे जायला होकार दिला. आशिषने आईला तिथं ठेवलं. आईला बाबाला सोडून गेलेले तिला एकटं पडल्यासारखं वाटत होतं. पण जेव्हा तिला समजलं की या सिनियर होम्समध्ये ज्यांची मुली परदेशात आहेत असेच लोक आहेत, तिथे महिन्याचे पैसे जास्त होते, पण व्यवस्था खूप छान होती. आशिषने आईसाठी वेळ काढला होता. तो थोडे दिवस भारतात होता. त्याला आईनेही तिथे त्याला आवडणाऱ्या सिनियर सिटीज होममध्ये मला ठेवून म्हणून सांगितलं. तिला ते ठिकाण खूप आवडलं होतं. ती आशिषसोबत बघून आली होती. तिथे आशिषने तिच्या म्हणण्यानुसार व्यवस्था केली. थोडे दिवस तिच्यासोबत राहिला. आईलाही आशिषचा संसार चांगला चालू आहे याचा आनंद होता. ती त्याला त्रास देऊ इच्छित नव्हती. आईनेही त्याच्या मुलाला पाहिले. नातू 2 वर्षाचा झाला होता. त्याला पाहून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. आशिषची बायको ही आईची खूप काळजी घेत होती. विचारपूस करत होती. आईला आता मैत्रिणी मिळाल्या. त्या तिथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होत होत्या. तिथला स्टाफ चांगला होता. खूप व्यवस्था काळजी घेत असे. आई रमली हे पाहून त्याने आईला अमेरिकेला मी परत चाललोय हे सांगितलं. आईने त्याला एवढंच सांगितलं की जा, पण मला फोन करत जा. 2 मिनिटं तरी माझ्याशी बोलत जा. तू मला इथं ठेवलंय, मी खुश राहते. माझी काळजी नको करूस. फक्त तुझा थोडा वेळ देत जा. बाकी मला काही नको. त्याचे डोळे पाणवले. आईने परत त्याला प्रेमाने जवळ घेऊन व्यवस्थित जा, खुश राहा सांगितलं. आशिषला त्याची चूक कळली होती. मी 2 वर्ष आलो तर बाबा मी यायच्या आत मला सोडून गेले. खरंच पैसा हे सर्वस्व नाही. परत तीच नको व्हायला. तो स्वतः आईला भेटायला 3 महिन्यांनी यायचा. कधी काही झालं तर लगेच कॉल करायचा असं सिनियर सिटीज होमच्या स्टाफला बजावलं होतं. तो आता भारतीय वेळेप्रमाणे आईला सकाळचा रोज आठवणीने कॉल करायचा. माधवी व्हिडिओ कॉल करून नातवाशी सुनेशी गप्पा मारायची. ते दूर असून जवळ आहेत असं वाटायचं तिला. खूप छान दिवस ते तिथं आनंदात घालवत होती. ते वृद्धाश्रम म्हणजेच तिचं दुसरं घर झालं होतं. प्रत्येक दिवस तिच्या छान आणि मजेत जात होता. माधवी आता वृद्धाश्रमामध्ये छान जगत होती. तिच्या सगळ्या मैत्रिणी भेटल्या होत्या. तिला आशिष अमेरिकेत बोलवत होता, पण तिला मात्र आपलं भारतातच छान वाटायचं. तिला आशिष आणि सुनबाई वेळ देत होते आणि फोन पण करत होते, व्हिडिओ कॉल करत होते. ती नातवाशी बोलायची, तेवढं तिला छान वाटायचं. शेवटी वृद्ध व्यक्तींना तरी काय हवं असतं? त्यांना आपल्या माणसांनी 2 मिनिटं प्रेमाने बोललं तरी त्यांना बरं वाटतं. थोडा वेळ काढला तरी ते खुश होऊन जातात. अशी असते आई वडिलांची काळजी मुलांसाठी. पण ते मुलांना कळत नाही. आजची कथा कशी वाटली ते नक्की सांगा.
सबस्क्राईब करा. धन्यवाद.